बंडखोर सेना पक्षाचे संस्थापक अध्यक्ष शिवाजीराव आवळे हे ह्या हातकणंगले विधानसभा मतदारसंघामध्ये अपक्ष उमेदवार म्हणून उभे राहिलेले आहेत। बॅट हे त्यांचे चिन्ह असून आज पेठ वडगाव शहरामध्ये प्रचार फेरीचे आयोजन त्यांनी केले होते। पेठ वडगावातील एक स्थानिक उमेदवार म्हणून हातकणंगले विधानसभामधील मतदार मला पहिली पसंती देतील, तसेच पेठ वडगाव येथील स्थानिक उमेदवार असल्यामुळे वडगावकर मला मोठे मताधिक्य देतील असा माझा विश्वास असल्याचे त्यांनी यावेळी आपले मत व्यक्त केले। एक सर्वसामान्य गरीब कुटुंबातील नेतृत्व पुढे येत असल्याने वडगावकर व पंचक्रोशीतील नागरिकांनी एक समाधान व्यक्त केलेले आहे। आजपर्यंत श्री शिवाजी आवळे यांनी बंडखोर पक्षांच्या मार्फत अनेक आंदोलने केली आहेत। यामध्ये खराब रस्ते, गटारी लाईट, पाण्यासाठी आंदोलन, शेतकऱ्यांच्या उसाला दर मिळावा यासाठी आंदोलन, मराठा, धनगर, लिंगायत, मातंग समाजाच्या आरक्षणासाठी, तसेच कोरोनाच्या काळात महिलांना होणाऱ्या त्रासाविरोधात, मायक्रोफायनान्सच्या विरोधात आंदोलन, महिलांच्यावरील अन्यायाच्या विरोधात रस्त्यावर उतरून आंदोलन, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न पुरस्कार मिळावा यासाठी आवाज उठवला, धरणग्रस्ताच्या प्रश्नासाठी तसेच कोल्हापुरातील खंडपीठ व्हावे या मागणीसाठी आंदोलन, विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्ती व त्यांना वसतिगृह मिळण्यासाठी, बहुजन समाजासाठी, युवकांसाठी कर्ज प्रकरणी महामंडळ मंजूर करावे यासाठी, दलित बहुजन समाजातील अन्यायाच्या विरोधात आंदोलन, मोर्चा, शेतकऱ्यांच्या जमीन जबरदस्तीने बळकावणाऱ्या प्रवृत्तीच्या विरोधात आंदोलन, अन्यायी टोल रद्द करण्यासाठी व स्थानिक भूमिपुत्रांना काम देण्याच्या मागणीवरून आंदोलन, पेठ वडगावमधील अतिक्रमण विरोधात करून स्थानिक व्यापाऱ्यांच्या पाठीशी उभे राहिले, अशा अनेक प्रकारच्या सामाजिक कार्यामध्ये त्यांनी अग्रेसर व काम व तीव्र आंदोलन केलेले आहे। आज ते कोणत्याही प्रकारच्या राजकीय वारसा नसताना स्वतःच्या हिमतीवर निवडणूक लढवत आहेत। त्याचबरोबर मतदारसंघातील विद्यमान आमदारावर घराणेशाहीवर कडाडून टीका करत त्यांनी सर्व जागृत मतदार बंधू भगिनींना आपल्यातील एक सर्वसामान्य माझ्यासारख्या उमेदवाराला भरपूर मताने निवडून द्यावे अशी विनंती केलेली आहे। हातकणंगले विधानसभा मतदारसंघातील तमाम मतदार बंधू भगिनींना माझा नमस्कार। आज पेठ वडगावमधून आम्ही प्रचार फेरीचं आयोजन केलं। वडगाव शहरवासियांचा खूप चांगला प्रतिसाद आहे आणि स्थानिक उमेदवार म्हणून मला या ठिकाणी भरभरून प्रतिसाद मिळताना दिसतोय, कारण आजपर्यंत जे उमेदवार झाले ते सगळे मतदारसंघाच्या बाहेरचे आहेत आणि म्हणून वडगाववासियांनी यावेळेला ठरवलेलं आहे की काही जरी झालं तर यावेळेला गावच्या माणसाला संधी द्यायची आणि गावच्या माणसाला मतदान करायचं। आणि म्हणून या विधानसभेचा अर्ज भरत असताना या प्रस्थापितांच्या विरोधात मी दंड ठोकून बंड केलेला आहे। आणि याचं कारण म्हणजे की एकाच घरात किती वेळा सत्ता द्यायची आणि एकाच माणसाला म्हणजे वडील झाल्यानंतर मुलगा, आता मुलगा झाल्यावर परत आणि नातू येईल, तर हे सगळं या मतदारसंघातल्या लोकांनी ओळखलेलं आहे। काही जरी झालं तर ह्या वेळेला स्थानिक भूमिपुत्र निवडून आला पाहिजे, त्याला मतदान केलं पाहिजे ही भावना लोकांच्या मनामध्ये तयार झालेली आहे। आणि जी सर्वसामान्य माणसाला कमी लेखण्याची जी प्रवृत्ती आहे, म्हणजे दुसऱ्याला कमी लेखायचं आणि मी लय कोणतर मोठा आहे ही मिरवण्यासाठी आमदारकी घ्यायची आणि गरिबांना कमी लेखायची, ही कमी लेखण्याच्या प्रवृत्तीला सामान्य माणसाचा मताचा दणका काय असतो ते वडगाववासी येणाऱ्या काळात या 20 तारखेला दाखवून देणार आहे। आणि जी प्रवृत्ती ह्याच मतदारसंघातील मायबाप जनतेच्या जीवावर वाढलेली आहे, पण पत्रकार असू द्यात, सामान्य एखादा साप्ताहिकाचा पत्रकार असू दे, गोरगरीब जनता असू दे, त्यांना कमी लेखायचं, त्यांचा अपमान करायचा, त्या अपमानाचा बदला त्या 20 तारखेला ही मायबाप जनता घेतल्याशिवाय राहणार नाही आणि या मतदारसंघात काँग्रेसचा पराभव अटळ आहे, हे या निमित्तानं मी सांगतो। थँक्यू। शिवराज न्यूजसाठी मुख्य संपादक सचिन देसाई, पेठ वडगाव।